Good morning, students. Now here we are also discuss about the oversubscription and their journal entries. Into the previous lecture, we are also studied under subscriptions and their journal entries. Now here we are also discuss about what is meant by the oversubscription. Now the company are also issuing the shares to the public for the subscription. At that time, the number of shares issued by the company and the number of shares are also subscribed by the shareholders or peoples or public. The subscription is more than the issue. Such condition, it is called as the oversubscription of the shares. That means in actual practice, issue of shares is either under or oversubscribed. म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये इश्यू केलेले शेअर्स असतील ते अंडर सबस्क्राईब असतील किंवा ओव्हर सबस्क्राईब असतील. The issue of oversubscribed, it means the some applications. At that time, the issue of shares is 10,000 and 12,000 shareholders are also subscribed that particular company's shares. म्हणजे इथं या ठिकाणी बघा, आता फॉर एक्झाम्पल आपण ॲनालिसिस करूयात. आपण काय पाहतोय तर ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे काय, what is meant by the oversubscription. That means a company A limited issued share. किती शेअर्स या ठिकाणी लिमिटेडने इश्यू केलेले आहेत, त्या ठिकाणी 10,000 shares are also issued by the company. A limited issued 10,000 shares. परंतु subscribed by the public share subscribed by the public or shareholder किती 12,000 shares. The issue केलेले आहेत किती 10,000 and subscribed by the public किती आहेत 12,000. म्हणजे या ठिकाणी मोर सबस्क्रिप्शन किती आहे, मोर सबस्क्रिप्शन इज देअर 2,000 शेअर्स. 2,000 शेअरचं काय जादाचं सबस्क्रिप्शन आहे. ह्या कंडिशनला this condition is called as oversubscription. oversubscription. आता ही कंडिशन असेल तर त्याला काय म्हटलं जातं, ओव्हर सबस्क्रिप्शन. मग इथं प्रॉब्लेम काय येणार आहे तर लिमिट ऑफ शेअर्स इश्यूड इज 10,000 बट सबस्क्रिप्शन इज मोर दॅन द 10,000. इथं इश्यू केलेले कंपनीनं शेअर्स आहेत 10,000 आणि पब्लिकनं सबस्क्राईब केलेले शेअर्स आहेत 12,000. मग त्यावेळेस इथं ओव्हर सबस्क्रिप्शन झालं शेअरचं. मग इथं प्रॉब्लेम काय येणार आहे तर ॲप्लिकेशन मनी या ठिकाणी काय केलं असेल, त्याचे पैसे हे सबस्क्राईब केलेले जे भागधारक असतील त्यांनी दिले असतील. मग त्या कंडिशनमध्ये आपल्याला ते पैसे म्हणजे या ठिकाणी बघा, द सम ॲप्लिकेशन मे बी रिजेक्टेड अँड ॲप्लिकेशन मनी रिफंड अँड इन रिस्पेक्ट ऑफ अदर ओनली ए पार्ट ऑफ शेअर्स ॲप्लायड फॉर मे बी अलॉटेड अँड द एक्सेस अमाऊंट रिसिव्ड कॅन बी युटिलाइज्ड टुवर्ड द अलॉटमेंट ऑर कॉल मनी विच हॅज फॉलन ड्यू ऑर विच शून फॉल ड्यू फॉर द पेमेंट. मग अशा वेळेस जे काही शेअरहोल्डर्स असतील त्या शेअरहोल्डर्सनं जे काही ॲप्लिकेशन केलं असेल ते ॲप्लिकेशन मनी ॲप्लिकेशन रिजेक्ट करून ते मनी या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन मनी हे रिफंड करावं लागतं. मग त्याची जर्नल एंट्री काय असते तर ऑन रिफंड ऑफ ॲप्लिकेशन मनी टू द ॲप्लिकंट्स टू होम शेअर्स हॅव नॉट बीन अलॉटेड. म्हणजे इथं काय होणार आहे, ज्या भागधारकांना शेअर्स अलॉट झाले नसतील जे रिफंड काय करावं लागेल, रिफंड करावा लागेल. काय रिफंड करणार, मनी. कुणाला तर शेअरहोल्डर्सला. शेअरहोल्डर्स कोणते शेअरहोल्डर्स, दोज डू नॉट अलॉटेड ए शेअर ऑफ ए कंपनी. शेअर ऑफ ए कंपनी म्हणजे ते एक तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल. रिफंड मनी कशाचे, ॲप्लिकेशन मनी. रिफंड करणार पण कशाचं, ॲप्लिकेशन मनी. म्हणजे ॲप्लिकेशन करत असताना किंवा शेअर सबस्क्राईब करत असताना ॲप्लिकेशन बरोबर जे पैसे पाठवले असतील ज्या भागधारकांनी
परंतु त्यांना शेअर्स मिळाला नसेल, कंपनीनं अलॉट केला नसेल, तर अशा भागधारकांना ते पैसे परत करेल. पैसे परत करणारे कोण आहे, तर कंपनी आहे. द रिफंड ऑफ मनी किंवा ॲप्लिकेशन मनी कुणाला, तर शेअर होल्डर्सला. आता इथं काय होणार आहे, तर जनरल एंट्री साधं सोपं आहे. ह्या ठिकाणी बघा, कंपनी काय करणार आहे, गिवन काय करणार आहे, मनी समजण्यासाठी आपण पाहूयात, ॲनालिसिस इथं करतोय आपण. मनी टू कुणाला या ठिकाणी, शेअर होल्डरला या ठिकाणी कंपनी पैसे काय करणार आहे, परत करणार आहे. म्हणजे कंपनीकडून पैसे काय होणार आहेत, गोज आउट. म्हणजे काय होणार आहे, कॅश गोज आउट फ्रॉम द कंपनी. मग आता हे कॅश देणारी कोण असेल, बँक असेल. कॅश देणारी कोण असेल, बँक असेल. म्हणजे इथं काय येणार आहे, एक अकाउंट येईल बँक अकाउंट, आणि दुसरं काय येणार आहे, शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. मग एक अकाउंट डेबिट येईल, एक अकाउंट क्रेडिट येईल. हा आपला रूलच आहे जनरल एंट्रीचा. मग जर बँक अकाउंट जर क्रेडिटला आलं, तर ॲटोमॅटिकली राहिलेलं शेअर ॲप्लिकेशन अकाउंट कुठे येणार आहे, डेबिटला. म्हणजे एंट्री काय झाली, तर या ठिकाणी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. नॅरेशन काय येणार आहे, बिंग ॲप्लिकेशन मनी रिफंड. म्हणजे ऑन रिफंड ऑफ ॲप्लिकेशन मनी टू द ॲप्लिकंट्स टू हुम शेअर्स हॅव नॉट बीन अलॉटेड. म्हणजे ज्या भागधारकांना शेअर्स मिळाले नसतील, तर अशा भागधारकांना कंपनी त्यांचे मिळालेले ॲप्लिकेशनचे पैसे हे परत करेल. आणि ते परत करण्याची एंट्री हे कुठल्या कंडिशनमध्ये, साधं सोपं या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या, तर इन टू द ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स ॲट दॅट टाईम द ॲप्लिकेशन शेअर ॲप्लिकेशन मनी इज रिफंड टू द शेअर होल्डर्स. म्हणजे ओव्हर सबस्क्रिप्शनच्या कंडिशनमध्ये ॲप्लिकेशन मनीचे पैसे रिफंड होतील. हे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या. मग तिथं MCQ जर एक्झाम असेल तर प्रश्न विचारला जाऊ शकतो, इन विच कंडिशन द ॲप्लिकेशन मनी इज रिफंड टू द शेअर होल्डर्स, दोज शेअर होल्डर्स डो नॉट अलॉटेड शेअर्स बाय द कंपनी. मग तिथं तुम्हाला ऑप्शन दिले जातील, अंडर सबस्क्रिप्शन, ओव्हर सबस्क्रिप्शन, त्यानंतर तुमचं फुल सबस्क्रिप्शन किंवा बोथ B and D. मग इथं त्याचा आन्सर काय असेल, ओव्हर सबस्क्रिप्शन. आता हे टेक्निकल पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल, त्याची एंट्रीसुद्धा मी आता एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. पैसे देणारी कोण आहे, तर कंपनी आहे. कंपनी पैसे देईल म्हणजे बँके थ्रू देईल. म्हणजे गिवर ऑफ कॅश म्हणजे डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. गिवर ऑफ कॅश कोण आहे, बँक. म्हणून ते बँक अकाउंट आलं क्रेडिटला, आणि शेअर ॲप्लिकेशन अकाउंट कुठं आलं, डेबिटला. रिसिवर ऑफ द कॅश कोण आहे, तर या ठिकाणी शेअर होल्डर्स आहेत. परंतु शेअर होल्डर्सनं काय केलेलं आहे, ॲप्लिकेशनचे पैसे मिळणार आहेत, म्हणून ते या ठिकाणी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिटला आलं. त्यानंतर दुसरा, व्हेन ओनली पार्ट ऑफ शेअर्स ॲप्लायड फॉर आर अलॉटेड. म्हणजे त्याची एंट्री करत असताना काय, when only a part of shares applied for are allotted. म्हणजे त्याची एंट्री काय होईल, शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. त्यानंतर टू शेअर अलॉटमेंट अकाउंट विथ द ॲप्लिकेशन मनी ॲक्सेप्टेड फॉर द अलॉटमेंट. टू शेअर कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट विथ द अमाऊंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स. अँड टू बँक अकाउंट विथ एनी एक्सेस अमाऊंट टू बी रिफंड. म्हणजे बिईंग ॲप्लिकेशन मनी इज ॲडजस्टेड. मग ॲप्लिकेशन मनी असेल, ते ॲप्लिकेशन मनी काय केलं जाईल, ॲडजस्ट केला जाईल अलॉटमेंटमध्ये आणि शेअर कॉल इन ॲडव्हान्समध्ये. आणि राहिलेले जे काय एक्सेस अमाऊंट असेल, ते एक्सेस अमाऊंट काय केला जाईल, रिफंड केला जाईल. ही या ठिकाणी त्याची एंट्री आहे. ओनली ए पार्ट ऑफ शेअर्स इज अप्लाइड फॉर अलॉटेड. मग त्याची ती एंट्री आहे. अँड क्रेडिट टू शेअर कॅपिटल अकाउंट त्याचीसुद्धा या ठिकाणी एंट्री येईल. अँड दिस टाईप ऑफ शेअर अलॉटमेंट इज टर्म्ड ॲज प्रो रेटा अलॉटमेंट अँड इट हॅज बीन डिस्कस्ड इन डिटेल. आता हे आपण प्रो रेटा अलॉटमेंट ह्याचं या ठिकाणी आपण डिस्कशन करणार आहोत, परंतु तो आपल्याला डिटेलमध्ये एवढं काय नाही. आता इथं आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. आता एक्झाम्पल पाहत असताना बघा, आता इथं
प्रो रेटा अलॉटमेंट आता इथं बघा ओव्हर सबस्क्रिप्शनचं पंत लिमिटेड इन्व्हायटेड ॲप्लिकेशन फॉर 50,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹50 each which are payable as on application ₹20, on allotment ₹10 and on first and final call ₹20. म्हणजे इथं पंत लिमिटेडनं शेअर्स इश्यू केलेले आहेत 50,000 इक्विटी शेअर्स. एका शेअरची किंमत आहे ₹50. तर ते ₹50 कलेक्ट करत असताना कंपनी कशी कलेक्ट करते तर ॲप्लिकेशन बरोबर ₹20, शेअर अलॉट करत असताना ₹10 आणि फर्स्ट अँड फायनल कॉल बरोबर 20, म्हणजे 20 + 20 + 10 असे किती झाले ₹50. परंतु पुढचं एक वाक्य काय बघा, द कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन्स फॉर 60,000 शेअर्स. कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन्स फॉर 60,000 shares. The directors accepted application for 50,000 shares and rejected the rest. Rest म्हणजे काय राहिलेले, म्हणजे डायरेक्टरनं काय केलेलं आहे, कंपनीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल त्यांनी ह्या ठिकाणी फक्त 50,000च ॲप्लिकेशन्स आले असतील त्याचं या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांना ॲक्सेप्टन्स दिलेला आहे आणि राहिलेले जे काय असेल ते 10,000 राहिलेले असतील त्यांना काय केलेलं आहे, रिजेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता शो द जर्नल एंट्रीज इफ द कंपनी रिफंड द ॲप्लिकेशन मनी टू रिजेक्टेड द ॲप्लिकंट्स अँड अलॉटमेंट मनी वॉज रिसिव्ड फॉर 45,000 शेअर्स. परत इथं मुद्दा आला तर अलॉटमेंट मनी फक्त रिसिव्ड झाले किती 45,000 शेअर्सची. मग आता इथं कंडिशन काय आहे तर अलॉटमेंट मनीसुद्धा 50,000 या ठिकाणी भागधारकांची मिळाली पाहिजे. मग त्याचं या ठिकाणी आपण ॲनालिसिस या ठिकाणी करणार आहोत. तशी एंट्री कशी करायची तर इन द बुक्स ऑफ कंपनी कुठलं आहे पंत लिमिटेड, जर्नल एंट्री त्याचा फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे, डेट पर्टिक्युलर, इथं डेट दिली नाही त्यामुळे येणार नाही, डेट पर्टिक्युलर LF डेबिट रुपीज क्रेडिट रुपीज. आता ते इथं आपण या ठिकाणी करूयात. इन द बुक्स ऑफ पंत लिमिटेड, इन द बुक्स ऑफ पंत लिमिटेड जर्नल एंट्रीज आपण जर्नल आखून घेऊयात. कॉलम येथील डेट किंवा सिरियल नंबर, डेट दिली नसेल तर सिरियल नंबर टाकावा लागेल, सिरियल नंबर. त्यानंतर येईल पर्टिक्युलर्स, त्यानंतर LF लेजर फोलिओज, त्यानंतर डेबिट अमाउंट, डेबिट इन ब्रॅकेट रुपीज, अँड लास्ट कॉलम इज आवर क्रेडिट इन ब्रॅकेट रुपीज, क्रेडिट इन ब्रॅकेट रुपीज. आता पंत लिमिटेडनं इश्यू केलेले शेअर्स किती आहेत ते पहा. पंत लिमिटेड हॅज अन इश्यूड 60,000 शेअर्स, देअर इज नो डाऊट. मग इथं आपल्याला समजतंय की पंत लिमिटेडनं 50,000 शेअर्स काय केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत. मग आता हे 50,000 शेअर्स असतील तर ते 50,000 शेअर्ससाठी 60,000 लोकांनी काय केलेलं आहे, ते शेअर्सला सबस्क्राईब केलेलं आहे. म्हणजे 50,000चीच या ठिकाणी काय आहे तर लिमिट आहे असं आपण समजूयात. परंतु किती जणांनी, 60,000 जणांनी या ठिकाणी ते शेअर सबस्क्राईब केलेले आहेत, म्हणजे त्याला ॲप्लिकेशन केलेलं असं समजा. मग इथं काय होणार आहे तर पहिली एंट्री आपली काय असेल तर पहिली एंट्री ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड झाल्याची एंट्री तर करावी लागेल, बरोबर. म्हणजे ती ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड झाल्याची एंट्री, ही एंट्री होत असताना किंवा करत असताना ॲक्च्युअलमध्ये इथं आपल्याला आता प्रॉब्लेमचं ॲनालिसिस करावं लागेल. आता प्रॉब्लेम आपण नीट वाचूयात. तर इथं बघा, पंत लिमिटेड इन्व्हायटेड द ॲप्लिकेशन्स 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹50 each. म्हणजे इथं पंत लिमिटेड, मी इथं वर या ठिकाणी त्याचं ॲनालिसिस करतो. पंत लिमिटेडनं काय केलं आहे तर 50,000 इक्विटी शेअर्स इश्यूड केलेले आहेत. 50,000 equity shares issued at rupees 50 each. प्रत्येक
शेअर्सची किंमत किती आहे तर 50 ईच. मग आता हे 50 रुपये ते कंपनीला कसे रिसीव्ह होणार आहेत आपल्याला समजण्यासाठी आपण पाहतोय. कंपनी 50,000 रुपये कलेक्ट करेल. समजण्यासाठी कंपनी कलेक्टेड ₹50 इन द फॉर्म ऑफ इन्स्टॉलमेंट. मग त्याच इन्स्टॉलमेंटला आपण काय म्हणतो तर ॲप्लिकेशन, त्यानंतर अलॉटमेंट आणि त्यानंतर काय म्हणतो फर्स्ट अँड फायनल कॉल. प्रॉब्लेममध्ये फर्स्ट अँड फायनल कॉल असल्यामुळे आपण फर्स्ट अँड फायनल कॉल या ठिकाणी म्हणतोय. फर्स्ट अँड फायनल कॉल. ओके. आता इथं पंत लिमिटेडनं ॲप्लिकेशन बरोबर किती रुपये मागवलेले आहेत ₹20 नो डाऊट. अलॉटमेंट बरोबर आय थिंक सो शेअर अलॉट झाल्यानंतर कंपनीनं भागधारकाकडून किती मागवले आहेत अलॉटमेंट ₹10 ऑन द अलॉटमेंट ऑफ शेअर्स. अँड फायनल कॉल फर्स्ट अँड फायनल कॉल किती ₹20 म्हणजे 20 + 10 + 20 इज इक्वल टू किती आलं टोटल ₹50. मग आता पहिली जर्नल एंट्री आपल्याला काय करावी लागेल तर या ठिकाणी ॲप्लिकेशन मनी रिसिवड झाल्याची एंट्री. किती ॲप्लिकेशन्स आहेत तर इश्यू केलेले आहेत त्या ठिकाणी काय 50,000, परंतु सबस्क्राइब्ड बाय द पब्लिक किंवा ॲप्लिकेशन received from the company, application received from the company किती 60,000 इक्विटी शेअर्स, 60,000 इक्विटी शेअर्स किंवा ॲप्लिकंट 60,000 रिसिव्ह झालेले आहेत. म्हणजे हे काय झालं कंडिशन काय झाली कंडिशन झाली ओव्हर सबस्क्राइब्ड. मग आता ॲप्लिकेशन रिसिव्ह झालेत म्हणजे त्याची पहिली एंट्री जर्नल एंट्री आपल्याला काय करावे लागले तर फर्स्ट या ठिकाणी जर्नल एंट्री ॲप्लिकेशन मनी रिसिव्ह झाल्याची जर्नल एंट्री. तर ती जर्नल एंट्री कशी होईल तर आपण या ठिकाणी करूयात. डेट दिली नसल्यामुळं आपण सिरियल नंबर कॉलममध्ये 1 म्हणणार आहे. आता ॲप्लिकेशन मनी रिसिव्ह झाल्याची एंट्री तर काय होणार आहे तर इथं 2 पार्टीज आहेत. 2 पार्टी कुठले आहेत एक शेअर होल्डर्स आणि दुसरी कोण या ठिकाणी कंपनी. जे शेअर होल्डर्स पैसे पे करणार आहेत कंपनीला ते रिसिव्ह होणार आहेत. म्हणजे रिसिव्हर ऑफ कॅश कोण आलं तर कंपनी आली. म्हणजे कंपनी ती कॅश रिसिव्ह करताना कशा थ्रू करेल बँके थ्रू रिसिव्ह करेल. म्हणजे एंट्री होताना काय होणार आहे ॲप्लिकेशन मनी रिसिव्हडची बँक अकाउंट डेबिट टू काय येणार आहे शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. आता इथं किती शेअरची अमाऊंट येणार आहे तर LFला या ठिकाणी काय येणार नाही LF कॉलममध्ये. आता इथं अमाऊंट किती रिसिव्ड होईल बघा 60,000 ॲप्लिकेशन रिसिव्ड झालेले आहेत. म्हणजे विदाऊट मनी ते ॲप्लिकेशन रिसिव्ड होणार नाहीत. म्हणजे इथं किती येणार अमाऊंट तर 60,000 × 20 म्हणजे ॲप्लिकेशनची अमाऊंट रिसिव्ड झाल्याची किती येणार 60,000 गुणिले ₹20 किंवा ₹20 इज इक्वल टू अमाऊंट किती आली तर 12 लाख. किती आली अमाऊंट 12 लाख. अमाऊंट आली इथं 12 लाख. ह्याच्यामध्ये कोणाला डाऊट नसावा आय थिंक सो. मग इथं अमाऊंट कॉलममध्ये आपण किती घेणार 12 लाख. इथं सुद्धा क्रेडिट कॉलममध्ये किती घेणार आपण 12 लाख. सेटिंग इकडं तिकडं होईल असू द्यात फक्त अमाऊंट या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट कॉलममध्ये व्यवस्थित मांडायची. नॅरेशन काय लिहिणार being application money on how much shares तर 60,000 shares received किती at ₹20 each being application money on 60,000 shares received at ₹20 each. Finish. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करावं लागेल हे ओव्हर सबस्क्रिप्शन असल्यामुळं
ओव्हर सबस्क्रिप्शन असल्यामुळं आपणाला शेअर्स अलॉटमेंट मेड ड्यू आणि त्यानंतर बघा being shares allotment made due for 50,000 shares and excess refund जे एक्सेस अमाऊंट असेल ती एक्सेस अमाऊंट आपण काय करणार आहे रिफंड करणार आहे. मग आता इथं त्याची एंट्री या ठिकाणी करत असताना इथं कंबाईन एंट्री या ठिकाणी केलेली आहे. ती कंबाईन एंट्री कशा पद्धतीनं होईल तर त्याचा या ठिकाणी अभ्यास करूयात. आता इथं आपणाला काय करायचे बघा, तर शेअर अलॉटमेंट केल्याची एंट्री या ठिकाणी आपल्याला करायची. काय करायचे, शेअर अलॉटमेंट केल्याची एंट्री आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशन मनी रिफंड केल्याची एंट्री ही सुद्धा या ठिकाणी कंबाईनली आपल्याला या ठिकाणी करायचे. म्हणजे या ठिकाणी बघा अलॉटमेंट ड्यूची एंट्री तिथं या ठिकाणी होईल, परंतु इथं ॲप्लिकेशन मनी असेल ते ॲप्लिकेशन मनीची अमाऊंट असेल ती ॲप्लिकेशन मनीची अमाऊंट ट्रान्सफर टू द शेअर कॅपिटल अकाउंट आणि ती कंबाईन एंट्री आपण डायरेक्ट या ठिकाणी करणार आहोत. कंबाईन केली तरी चालेल किंवा सेपरेट केली तरी चालेल. इथं ती कंबाईन एंट्री केलेली आहे. ती कंबाईन एंट्री काय होईल, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट किती 12 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल किती असणार आहे त्यापैकी 10 लाख अँड टू बँक अकाउंट, म्हणजे जे वरचे एक्सेस अमाऊंट असेल किती 10,000 शेअरची 10,000 गुणिले तुमचे 20 रुपये ॲप्लिकेशन मनीचे ते रिफंड केले म्हणजे ते किती आलं 2 लाख आलं. म्हणजे अशा पद्धतीनं शेअर कॅपिटलला ॲप्लिकेशन मनीची अमाऊंट किती ट्रान्सफर होणार तुमची ओनली 10 लाख. एनी डाऊट, ह्याच्यामध्ये कोणाला डाऊट नसावा. मग याच्या ठिकाणी बघा मग ती एंट्री कशी होईल, तर दुसरी एंट्री या ठिकाणी ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू द शेअर कॅपिटल अकाउंट. मग ॲक्च्युअलमध्ये किती या ठिकाणी ट्रान्सफर करायचं हा मुद्दा आहे. मग या ठिकाणी त्याची एंट्री काय होणार आहे, शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. आता टू शेअर ॲप्लिकेशन इट इज द पार्ट ऑफ द शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटलचा तो पार्ट आहे अँड शेअर कॅपिटल इट इज ऑल्सो द लायबिलिटी ऑफ द कंपनी अँड देअरफॉर इट शुड बी क्रेडिटेड टू काय येणार शेअर कॅपिटल अकाउंट अँड टू बँक अकाउंट. मग शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिटला किती येणार आहे 12 लाख. त्यानंतर शेअर कॅपिटलला किती येणार आहे 10 लाख आणि रिफंड केलेली अमाऊंट 2 लाख. त्याचं या ठिकाणी आपण ॲनालिसिस करूयात. आता इथं पहा, पहिली ॲप्लिकेशन रिसिव्ड झाल्याची आपण एंट्री केली बघा 60,000 इंटू तुमचं काय ₹20 ॲप्लिकेशन बरोबर मागवलेत, म्हणजे हे 12 लाख रुपयाचे काय झालं ॲप्लिकेशन बरोबर पैसे त्या कंपनीला मिळाले. परंतु कंपनीनं काय केलेलं आहे डिसाइडेड अलॉटेड किती आहेत, अलॉटेड शेअर्स किती आहेत, अलॉटेड शेअर्स ओनली 50,000 इश्यू केलेले किती आहेत 50,000 मध्ये तेवढेच त्यांना अलॉट करण्याचा अधिकार असेल. अलॉटेड शेअर्स किती आहेत 50,000. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ॲप्लिकेशन मनी दाखवताना कंपनीच्या बुक्समध्ये किती दाखवावे लागेल तर 50,000 शेअर्स आहेत 50,000 शेअर्स आहेत इंटू एका शेअरची ॲप्लिकेशन बरोबर मिळालेली अमाऊंट किती आहे 20 रुपये, म्हणजे ॲज अ शेअर कॅपिटल म्हणून ते किती दाखवावे लागतील तर ₹10 लाखच आपल्याला या ठिकाणी दाखवावे लागतील. ते 10 लाख कसे आले तर 50,000 गुणिले 20. मग वरचे राहिलेले काय आहेत 10,000 शेअर्स आहेत त्याचे पैसे काय करावे लागतील कंपनीला परत करावे लागतील. किती 20 रुपये प्रमाणे, म्हणजे 10,000 गुणिले 20 म्हणलं किती अमाऊंट किती आली 2 लाख रुपये आली. हे काय होणार आहे ॲप्लिकेशन कंपनी काय करेल रिजेक्ट करेल. ॲप्लिकेशन काय झालं रिजेक्टेड
rejected by the company, application rejected by the company, and money किंवा amount refund to the shareholders झालं. म्हणजे अशा पद्धतीनं ती एंट्री आपण या ठिकाणी केलेली आहे. आता त्याचं नॅरेशन काय येणार, बिंग शेअर अलॉटेड मेड फॉर 50,000 शेअर्स अँड एक्सेस रिफंडेड, एक्सेस अमाऊंट ऑन ॲप्लिकेशन रिफंडेड. बघा मग शेअर अलॉटमेंट मेड, इथं मग काय म्हणणार आपण, बिंग शेअर अलॉटमेंट मेड फॉर, नॅरेशनमध्ये काय येईल, बिंग share allotment made for, being share allotment made for किती shares, 50,000 shares and excess amount on share application was refunded. त्यानंतर तिसरी जर्नल एंट्री काय होईल, तर या ठिकाणी तिसरी जर्नल एंट्री इक्विटी शेअर अलॉटमेंट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, म्हणजे बिंग अलॉटमेंट अमाऊंट ड्यू ऑन इक्विटी शेअर्स. मग तिसरी एंट्री आपल्याला करावी लागेल, अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री. मग ती एंट्री काय होणार आहे, ड्यू, म्हणजे इथं ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला कॅश मिळालेली आहे, अलॉटमेंटची कॅश मिळालेली नाही, परंतु या ठिकाणी अलॉटमेंट मनी या ठिकाणी देण्यास कंपनीनं सांगितलेलं आहे, म्हणजे ड्यूची एंट्री करावी लागेल. तर ती एंट्री काय होणार आहे, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, अलॉटमेंट ड्यूची एंट्री इक्विटी शेअर allotment account debit to, allotment is the part of the share capital, to share capital account, narration काय येणार, being allotment amount due on, being allotment amount due on how much shares, 50,000 shares, allotment amount due on 50,000 shares at rupees 10 each, allotment ड्यूची एंट्री. त्यानंतर अलॉटमेंट मनी रिसिवड झाल्याची एंट्री या ठिकाणी करावी लागेल. मग आता इथं अलॉटमेंट मनी रिसिवड होत असताना एक कंडिशन आहे प्रॉब्लेममध्ये, बघा ती कंडिशन काय आहे, तर त्याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागेल. काय तर प्रॉब्लेम नीट वाचूयात. तर बघा ॲप्लिकेशन मनी रिजेक्ट काय म्हणतंय, company refunded the application money to rejected the applicants and allotment money was received for 40,000 shares. Allotment money was received for 45,000 shares. म्हणजे अलॉटमेंट मनी फक्त 45,000 भागधारकांकडूनच मिळाले असेल. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये त्यांना अलॉटमेंट मनी सांगणं वेगळं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, समजा तुमच्या मित्राकडं तुमचे किती रुपये आहेत, समजा 500 रुपये आहेत. तुम्ही त्याला काय केलं, कॉल केलं आणि सांगितलं तू माझे 500 रुपये दे. कुणाला सांगितलं, तुमच्या मित्राला. परंतु ॲक्च्युअलमध्ये मित्रानं तुम्हाला किती या ठिकाणी रुपये दिले, 400 रुपये दिले. मग रिमेनिंग अनपेड अमाऊंट किती आहे, 100 रुपये. मग त्याला आपण इथं शेअरच्या भाषेमध्ये काय म्हणणार, कॉल्स इन ॲरियर्स. म्हणजे एखादा कॉल जर अनपेड राहिला असेल भागधारकाकडून तर ती अमाऊंट, मग त्याची जनरल एंट्री काय करायची, तर अलॉटमेंट मनी मिळत असताना या ठिकाणी कितीची मिळाले, तर 45,000 भागधारकाकडूनच ते अलॉटमेंट मनी या ठिकाणी मिळालेले आहे. म्हणजेच
ॲक्च्युअलमध्ये मिळायला किती पाहिजे होते? 5,00,000. 5,00,000 कसे काढले आपण? तर 50,000 शेअर्स आहेत आणि अलॉटमेंट मनी बरोबर किती मागवलेत? 10 रुपये. म्हणजे 50,000 गुणिले 10 केलं की किती येते अमाऊंट? 5,00,000 येते. परंतु 5,00,000पैकी 45,000 भागधारकांनी फक्त काय केलेले आहेत? अलॉटमेंट मनीचे पैसे दिलेले आहेत. मग ह्याची जनरल एंट्री कशी करणार आपण? तर या ठिकाणी बँक अकाउंट डेबिट जी काय कॅश रिसिव्ह झाली असेल ती बँकेमध्ये कंपनीच्या या ठिकाणी जमा होईल. म्हणजे कंपनीचं जे काय बँकेमध्ये अकाउंट असेल त्या अकाउंटमध्ये जमा होईल. म्हणजे एंट्री काय होणार आहे? डेबिट द रिसिव्हर ऑफ द कॅश कोण आहे? तर बँक अकाउंट डेबिट. त्यानंतर कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट डेबिट. calls in arrears account debit to काय येणार? टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. टू काय येणार? टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. मग आता इथं बँक अकाउंट डेबिट म्हणजे आय थिंक सो 4,00,000 अमाऊंट किती येईल? 45,000 गुणिले 10 मध्ये 4,50,000. कॉल्स इन ॲरियर्स येईल 5 into 10 अँड अलॉटमेंट मनी अमाऊंट येईल 5,00,000. आणि ह्याचं नॅरेशन बिंग तर इथं नॅरेशन या ठिकाणी पाहूयात. बिंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड फॉर अलॉटमेंट मनी रिसिव्ड फ्रॉम म्हणूयात आपण फ्रॉम 45,000 इक्विटी शेअर्स at rupees 10 each. अशा पद्धतीनं ह्या 4 जर्नल एंट्रीज या ठिकाणी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. ह्या कंडिशनमध्ये काय झालेलं आहे? तर ह्या कंडिशनमध्ये ओव्हर सबस्क्रिप्शन झालं असेल तर ॲप्लिकेशन मनी आपण रिफंड केल्याची सुद्धा एंट्री केलेली आहे. आणि अलॉटमेंट मनी या ठिकाणी कमी जर मिळाली तर त्याचीसुद्धा आपण जर्नल एंट्री कशी करायची ह्याचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहोत? तर नेक्स्ट लेक्चरला इन डिटेलमध्ये आपला जो काही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम या ठिकाणी आपण त्याचं जर्नल एंट्री करणार आहोत. आता इथं जर्नल एंट्री म्हणजे काय? तर ह्याच्यावरून आपण कॅशबुक तयार करणार आहोत. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये शेअर्स इश्यू केले असतील मग इथं कंबाईनली शेअर्स इश्यू करू शकतो आपण. इक्विटी शेअर्स आणि त्याचबरोबर प्रेफरन्स शेअर्ससुद्धा कंपनी इश्यू करू शकते. त्यांनी जे काय अथॉराईज केलेलं कॅपिटल असेल त्याच्यामध्ये उल्लेख असेल तर ते कंपनी इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स इश्यू करू शकते. मग नेक्स्ट लेक्चरला आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं कॅशबुक तयार होतं, शेअर्स इश्यू केल्यानंतर ॲक्च्युअल कॅश किती मिळेल, नक्की या ठिकाणी ॲप्लिकेशन बरोबर किती मिळाली, अलॉटमेंट बरोबर किती मिळाली, अशा पद्धतीनं ती कॅशबुकसुद्धा आपण तयार करणार आहोत. त्याचबरोबर आपण जर्नल एंट्रीजसुद्धा या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि त्यानंतर मग या ठिकाणी तुम्हाला समजेल की कंपनीला किती कॅश मिळाले असेल आणि त्या कॅशचा उपयोग कंपनी कुठं करेल तर तो कंपनीचा प्रश्न आहे. मग नेक्स्ट लेक्चरला आपण या ठिकाणी डिटेलमध्ये प्रिपरेशन ऑफ कॅशबुक अलॉंग विथ द जर्नल एंट्रीज याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्यानंतर शेअर इश्यूड ॲट प्रीमियम अँड देअर अकाउंटिंग ट्रीटमेंट, त्याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट काय, त्याच्या जर्नल एंट्रीज काय, आणि त्यानंतर शेअर इश्यूड ॲट ए प्रीमियमनं शेअर इश्यू केल्यानंतर त्यानंतर ओव्हर सबस्क्रिप्शन आणि प्रोरेट अलॉटमेंट त्याच्या ठिकाणी जर्नल एंट्रीज पाहणार आहोत. आणि ते झाल्यानंतर मग या ठिकाणी मग आपण कॉल्स इन ॲरियर्स अँड कॉल्स इन ॲडव्हान्स ह्याच्या या ठिकाणी टेक्निकल टर्म्स ह्या काय आहेत, कॉल्स इन ॲरियर्स अँड कॉल्स इन ॲडव्हान्स, त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्स हा काय या ठिकाणी डिटेलमध्ये पाहण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आपण या ठिकाणी फॉरफिचर ऑफ शेअर्स पाहणार आहोत, त्याची अकाउंटिंग एंट्रीज पाहणार आहोत. त्यानंतर फॉरफिचर ऑफ शेअर्स विथ इश्यूड ॲट प्रीमियम, फॉरफिचर म्हणजे काय, जप्त केलेले शेअर्स असतील परत ते इश्यू केले तर त्याच्या या ठिकाणी नेमकं कशी अकाउंटिंग ट्रीटमेंट होईल. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट ऑन री इश्यू ऑफ द फॉरफिचर ऑफ शेअर्स ते सुद्धा आपण पाहणार आहोत.
त्यानंतर आपण या ठिकाणी प्रायव्हेट प्लेसमेंट म्हणजे काय या टर्म ज्या आहेत, त्यानंतर डीमॅट अकाउंट म्हणजे नेमकं काय, किंवा इश्यू ऑफ शेअर्स अदर दॅन कॅश म्हणजे त्याची एंट्री कशी करायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि बॅलन्स शीटमध्ये ते कसं दाखवायचं, नोट्स टू अकाउंट हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीनं इन डिटेल इश्यू ऑफ शेअर्सचं आपण सर्व डिटेलमध्ये या ठिकाणी स्टडी करणार आहोत, की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी इश्यू ऑफ शेअर्स त्याचं अकाउंटिंग कसं करायचं, शेअर्स इश्यू केल्यानंतर त्याचं अकाउंटिंग किंवा जर्नल एंट्री कशी करायची, ती कॅशबुकमध्ये त्याची एंट्री कशी करायची, आणि बॅलन्स शीटमध्ये त्याचं अकाउंटिंग ट्रीटमेंट किंवा रेकॉर्डिंग करत असताना ते बॅलन्स शीटला ते असेटला घ्यायचं का लायबिलिटीला घ्यायचं, ते कशा पद्धतीनं दाखवायचं, हे सर्व इन डिटेलमध्ये आपण ह्या युनिट नंबर फर्स्टमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्या युनिटचं नाव काय आहे तर इश्यू ऑफ शेअर्स. ते सर्व पाहिल्यानंतर मग आपण या ठिकाणी डीमॅट अकाउंट हे या ठिकाणी काय आहे, ते डीमॅट अकाउंटमध्ये नेमकं काय करायचं, कोणकोणत्या कंपनी त्या डीमॅट अकाउंटमध्ये आहेत, मग हे डीमॅट अकाउंट म्हणजे एक प्रकारचं काय आहे, कशा पद्धतीनं आहे, हे तुम्हाला या ठिकाणी आत्ताच जर माहीत झालं तर साहजिकच त्याचा फायदा हे भविष्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी डेली लाईफमध्ये सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे आपण तो नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी सर्व युनिट झाल्यानंतर ते शेवटी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. हे डीमॅट म्हणजे काय, शेअर्स इश्यू कसे केले जातात, पूर्वीचे जे काही शेअर सर्टिफिकेट असतील त्याचं एखादं सॅम्पल आपल्याला जर मिळालं तर हे ते सुद्धा आपण डिस्प्ले करून तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीनं हे शेअर्स इश्यू असेल, हे शेअर्स म्हणजे नेमकं काय, हे कंपनी काय करते, कशा पद्धतीनं फायनान्स गोळा करत असते, याचासुद्धा या ठिकाणी अभ्यास जर आपण बघितला तर आपणाला सर्वांना माहीत आहे की जेणेकरून तुम्हाला डीमॅट अकाउंट संदर्भात जर माहिती मिळाली तर निश्चितच त्याचा उपयोग तुम्हाला हा डेली लाईफमध्ये सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो शेअर्स बाईंग अँड सेलिंगसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण या ठिकाणी एक प्रॉब्लेम त्याचं सोल्युशन या ठिकाणी घेतलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम या ठिकाणी घेऊन त्याचं सोल्युशनचं ॲनालिसिस करून त्याची एंट्री कशा पद्धतीनं होईल ते आपण पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.